सर्वस्वी आपण योगदान द्यायचे आपल्या मॅचसाठी. एक सांघिक संघ असतात, ते आपले योगदान द्यायला पाहिजेत. त्यासाठी दोन्ही संघ ग्राउंडवरती तयार आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथं खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत. सेमीफायनल मॅच दोन्ही पण आणि पहिला बॉल छान पद्धतीने स्टेट खेळलेला आहे आणि मॅच थोडी थांबवायची आहे. एक मिनिट फक्त 1 मिनिट. स्कोरर कुठे गेले? स्कोरर 1 मिनिट. स्कोरर कोण आहे? स्कोरर या की पटकन. एक मिनिट. 1 रन काढलेला आहे. बॉलिंग कोण आहे? बॉलर कोण आहे? 1 रन काढलेला आहे त्यांनी. एक पहिला बॉल 1 रन. बॉलर कोण आहे? बॉलर नेम बॉलर नितीन. यस, ओके, ठीक आहे. हां, ओके, गुड. ओके, स्टार्ट. दिलगिरी व्यक्त करतो थोडं नियोजनामुळे. आणि दुसरा बॉल घेऊन येते. अत्यंत छान पद्धतीने डाव उठा दिया है, सीधा उठा दिया है. कैच ले पाते का नहीं देखना हुआ और ड्रॉप हो गया है. यहाँ पर अच्छी फील्डिंग दिखाई दे रही. शायद कैच विन मैच विन कहा जाता है, लेकिन ऐसा हुआ नहीं. ये देखना है कि कैच कितना महंगा पड़ सकता है. यहाँ पर 1 रन चुरा लिया. तब तक 2 रन. एक जीवनदान मिळालेलं आहे. छान पद्धतीने बॉलिंग करतायत आणि अटॅक आहे आणि पॉवर प्लेचा बॅट्समन पूर्ण उपयोग करून घेतोय आणि परत उठवलेला आहे आणि तो 6 जातो काय बघायचं आहे. पंच आपला निर्णय देतील. बाउंड्रीज गुड आणि छान पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. एक चौका पहिला मारलेला आहे आपल्या वैयक्तिकसाठी आणि मॅच साठी. डुकरे सर अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतोय. पहिली बाउंड्री वैयक्तिक मारलेली आहे आणि संघासाठी पण मारलेले आहेत. छान अशी बॅटिंग करतोय. बॉलिंग तितकीच धारदार टाकतोय. बॉलिंग ओपनर बॉलर आणि परत उठवलेला आहे. स्लिपला गेलेला आहे, परंतु मिस फिल्डिंग झालेली आहे. परंतु 1 रन घेतलेला आहे. गडबड करत नाही बॅट्समन आणि अशा पद्धतीने 1 रन परत घेतलेला आहे. आणि आपला वैयक्तिक स्कोर घेतलेला आहे. 7 रन झालेले आहेत. छान पद्धतीने सेमीफायनल आपल्याला इथं बघायला भेटते. प्रेक्षक उपस्थिती चांगल्या पद्धतीने आहेत. पहिली ओव्हर आणि लेग साईडला मारलेले कॅच होते का नाही बघायला पाहिजे. छान पद्धतीने कॅच होता, परंतु व्यवस्थित ड्रॉप केलेला आहे. हे खूप महागात पडणार आहे कॅच, कारण पहिल्या जोरीमध्ये 2 कॅच ड्रॉप होणं म्हणजे आपल्याला ठीक आहे. ओव्हर काय म्हणते? ओव्हर काय बॉल का काय म्हणते? ओव्हर काय बॉल? 5 बॉल पास. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल. छान पद्धतीने बॉलिंग करतोय. त्याला साथ देत नाही परंतु प्लेअर आपले आणि स्टेटला मारलेला आहे. बघायचं आहे 1 रन घेता की 2 रन घेताय. तितकं सुंदर फिल्डिंग आहे. 1 रन घेतलेला आहे. पहिला ओव्हर संपलेला आहे. 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत. तरी सुद्धा डुकरे सर छान पद्धतीने खेळतोय आणि नाईक सर यांची ओपनर टीम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन केलेले आहेत आणि 2 जीवनदान दिलेले आहेत. त्यामुळे जीवनदानचा पुरेपूर फायदा घेणार आहेत बॅट्समन आणि हे सेमीफायनल दुसरे आहेत. याच्यानंतर जो जिंकेल तो जत टीम बरोबर फायनल खेळणार आहेत. त्यामुळे तितकाच उत्साह वाढलेला आहे प्रेक्षकांमध्ये. सेकंड ओव्हर, दुसरी ओव्हर कोण टाकते?
1 रन दुसरी ओव्हर. बॉलिंग साईडचे प्लेअरचं नाव सांगा. बॉलिंग कोण टाकते? दोन ओव्हर आणि 14 रन झालेले आहेत. आटपाडी संघाने स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाचा अंग आहे. नाव सांगा. बॉलरचं नाव. नितीन. नितीन पारदेसर बॉलिंग टाकतायत. खानदेशाचा वाघ नितीन पारदेसर बॉलिंग टाकताना आणि बिरसा फायटर्स आटपाडी. शानदार शॉट आणि नितीन पारदेसरांना 1 विकेट मिळालेले आहे. संदीप वराठा सर यांनी कॅच घेतलेला आहे. शानदार. महेंद्र सिंग धोनी नंतर संदीप वराठा शानदार विकेट किपरिंग. आदिवासी योद्धा शानदार अशी गोलंदाजी. आशीर्वाद आदिवासी योद्धा सांगली. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 16. तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या होते ती 16. आटपाडी संघाचा एक गडी बाद. आपण थोड्या वेळात स्टुडिओमध्ये चांगल्या मोठ्या खेळाडूला बोलवणार आहेत पाहुणे म्हणून.
काफी बेहतरीन ऐसी गेंदबाजी करते हुए नितिन पारदी सर। माले सर, आपने देखा है नितिन पारदी को खेलते हुए, और उसका सामना करते हुए आटपाड़ी का बल्लेबाज। काफी अच्छी गेंदबाजी, कोई भी रन नहीं इस गेंद पे, और काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नितिन पारदी सर। नितिन पारदी सर अपना रनअप लेते हुए आणि बॅटमन तयार, आटपाडी आणि हा बॉल डॉट झालेला आहे। बॉलर तडवी सर, बॅटमन, आणि धाव संख्या झालेली आहे, धाव संख्या 16। और पुढचा चेंडू सामना करते तो तडवी सर, बघूया। और रिवर्सल शॉट, काफी अच्छा शॉट यहाँ पे लगाया गया, लेकिन एक ही रन यहाँ पे मिलेगा। और काफी अच्छी गेंदबाजी और क्षेत्र रक्षण, इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 17। लास्ट बॉल इस ओवर का। और अगला चेंडू सामना, शानदार बैटिंग और बॉलिंग भी उतनी ही अच्छी। नितिन पारदी सर ओव्हर चेंज, आणि नितिन पारदी सरांनी तीन षटकानंतर धाव संख्या होते ती 18। आटपाडी संघाची धाव संख्या होते ती 18 तीन षटकांच्या समाप्तीनंतर। खूप शानदार अशी आटपाडी संघाला जर फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर कमीत कमी 80+ चा रन रेट पाहिजे, तरच नवीन बॉलर बेले सर। आपण बेले फक्त चहा इथं बघितलेला आहे, बेले चहा पावडर। पुढचा बॉलर आहे तो बेले सर, सामना करतोय आटपाडी संघाचा तडवी सर। हे आपले आणि चांगलासा फटकावलेला हा चेंडू मिड ऑनची तरफ, एक धाव आणि धाव संख्या होते ती 19। चौथं षटक चालू, धाव संख्या होते ती आटपाडी संघाची 19। नाईक सर बॅटिंग, बेले सरांचा सामना करतोय तो बॅट्समन नाईक सर आटपाडी संघाकडून। पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट शानदार टोलावलेला हा चेंडू, आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रनासाठी, आणि धाव संख्या होते ती 23। आटपाडी संघाची धाव संख्या होते ती 23। चौथं षटक चालू आहे। आटपाडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर स्कोर आपला वाढवला पाहिजे। शानदार बॉलिंग करताना बेले सर, आणि तेवढेच विकेट किपरचं सुद्धा काम खूप छान दिसतंय, संदीप वराठा सर। पुढचा चेंडू सामना करतो, आणि हा बॉल चुकला आणि निर्धावचे शानदार शॉट 1 रनासाठी, शानदार क्षेत्ररक्षण। आणि हा जोरदार फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन।
धाव संख्या होते ती 30. उछाल के साथ 30 रन 5 बॉल 30 रन. आणि लास्ट या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. चौथ्या ओव्हरचा एक बॉल शिल्लक आहे आणि धाव संख्या आहे 30. बिरसा फायटर्स आटपाडी च्या खेळाडूंनी रन रेट वाढवावा, टार्गेट मोठं ठेवा. पुढचा चेंडू सामना करतोय आटपाडी संघाचा बॅट्समन आणि फुलटॉस चेंडू आणि हा सुंदर कॅच सर, परंतु हा नो बॉल काढलेला आहे. नो बॉल होता. 1 रन. वीर एकलव्य संघाच्या खेळाडूंमध्ये आताच पुढच्या वर्षाची तयारी सुरू झालेली दिसते. खेळाडूचं सिलेक्शन आतापासून सुरुवात केलेलं दिसतंय. वीर एकलव्य आणि हा तडवी सरांनी रिव्हर्स षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 32. आणि आता बॉलिंग टाकण्यासाठी येत आहेत जय जवाहर आदिवासी वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप वरठा सर. शानदार शॉट आणि 4 रन. आणि रन रेट झालेला आहे 37 आणि ओव्हर झालेल्या आहेत 4.1. आदिवासी योद्धा पहिल्या चेंडूवर 4 रन. पुढचा चेंडू आणि सुंदर शॉट आणि कॅच आउट. शानदार क्षेत्ररक्षण आणि आउट. बिरसा फायटर्स आटपाडीची विकेट. संदीप वरठा सर मॅन ऑफ द मॅचच्या शर्यतीत दिसत आहेत. वीर आदिवासीचे वीर एकलव्यचे खेळाडू पुढच्या वर्षाच्या नियोजनासाठी खेळाडूंचे निरीक्षण करतात. वीर एकलव्यचे संघ मालक धर्मराज राऊत सर ग्राउंडचं निरीक्षण करताना. खेळाडूंना विनंती आहे आपण ग्राउंडच्या बाहेरून जावं. बिरसा फायटर्स आटपाडी रन रेट संत गतीनं सुरू आहे. जरा रन रेट वाढवा. आता शेवटचे काही ओव्हर शिल्लक आहेत. मोठे शॉट्स येतील अशी अपेक्षा आहे. फक्त 9 बॉल शिल्लक आहेत आणि हा जोरदार फटका, परंतु बॉल खेळाडूच्या हातात आणि फक्त 1 रन. कंसरा किंगचे संघ मालक परत 1 धाव आणि धाव संख्या झाली आहे 40 रन.
5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. फक्त 7 बॉल शिल्लक आणि हा जोरदार फटका 1 रन. धाव संख्या झाली आहे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 41 रन. 5 ओव्हर नंतर 8चा रन रेट सुरू आहे. सुनील गवळी सर ग्राउंड मधनं टी ब्रेक चहाची व्यवस्था करणार आहेत असं वाटतं. बॉलर कोण आहे आता? पुन्हा तो झाला. बॉलर कोण आहे? राजू बागुल सर बॉलिंग करताना. नो बॉल. अंपायरचा निर्णय नो बॉल आणि पुढचा बॉल मिळेल 3 हिट. आणि अंपायरचा परत एकदा निर्णय व्हाईटचा. 3 हिट कंटिन्यू राहील. आणि सराकिंगकडनं ऑफर आलेली आहे मला. त्रेपन्न धावा. जोरदार फटका 6 रन. आधा डझन रन. 59 रन. धाव संख्या झाली आहे 59. परत एकदा जोरदार फटका आणि रनआउट. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आटपाडी संघाचा फायनल स्कोर आहे किती? एकूण स्कोर झालेला आहे 61 रन 61 धावा 62 विन. आदिवासी योद्ध्याला जिंकण्यासाठी 62 धावाचं टार्गेट आहे. फायनलचा प्रवेश मिळवायचा असेल तर 62 धावा कराव्या लागतील. परंतु
आदिवासी योद्धामध्ये अनेक मोठे मोठे खेळाडू आहेत. कैलास गावित सर, संदीप वरटा सर, नितीन पारधी सर, आयकॉन प्लेयर, सुनील जगताप सर आणि मनु बागुल सर सुद्धा आयकॉन प्लेयर आहेत. IPL साठी त्यांची निवड झाली होती, परंतु ते रन मिळाली नाही. शेवटी अतिशय उत्तम खेळ आटपाडी संघाने दाखवलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आटपाडी संघानं गेअर चेंज केला आणि धावसंख्या नेली 61 धावांवर. कनाके सरांनी अतिशय उत्तम बॅटिंगचा नमुना आपल्याला दाखवलेला आहे आणि नाईक सर सर्वाधिक स्कोअर करणारे आटपाडी संघाचे सध्या नाईक सर आघाडीवर आहेत. त्यांचं अभिनंदन. साळुंखे सर आपल्या खेळाडूंचं कौतुक करताना आटपाडी संघाचं खास आटपाडीचा संघ फायनल मध्ये पोहोचेल असे त्यांना अपेक्षा आहे आणि जिंकणार. अतिशय सन्मानजनक स्कोअर आटपाडी संघाने स्थापन केलेला आहे. हे आहे का इथं रे? आणि उत्तम असा बॉलिंगचा नमुना आटपाडी संघ दाखवेल अशी त्यांच्याकडून आशा आहे. बिरसा फायटर्स आटपाडी बॅटिंग नंतर आता फिल्डिंग मध्ये आपलं कौशल्य दाखवणार आहेत. ओपनर म्हणून नितीन पारधी सर तयार आहेत. बॅट्समनला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ग्राउंडवर जायचं आहे. बॅट्समन नितीन पारधी सर. ओपनर बॅट्समन नितीन पारधी सर आणि सुनील जगताप सर. सुनील जगताप. फोडला असेल तर फोडू नको. आदिवासी योद्धाची दोन उत्कृष्ट खेळाडू सुनील जगताप सर आणि नितीन पारधी सर दोघंही मोठ्या शॉटसाठी प्रसिद्ध आहेत. स्वतःचा बॉल देखील त्यांनी सोबत घेतलेला आहे. शानदार पहिल्या मॅच मध्ये नितीन सरांची बॅटिंग खूप छान झाली होती आणि त्याच लाईन नुसार आता बॅटिंग करतील अशी अपेक्षा आहे. आटपाडी संघ पूर्ण तयारीनिशी आलेला दिसतोय. नवीन बॉल आहे ते आता ते टीमचा त्यात बघ की नवीन आलं असेल ते आता ती एक इनिंग संपली की नाही का तुला देतो. पहिली ओव्हर कोण टाकणार आहे? मावरे सर पहिली ओव्हर टाकणार आहेत आटपाडी संघाकडून. मावरे 61 आदिवासी योद्धाला 62 फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर 62 धावा कराव्या लागतील. नितीन पारधी आणि सुनील जगताप सर यांच्यासाठी ही धाव संख्या खूप कमी आहे.
4 ओव्हरमध्ये सामना जिंकून देऊ शकतात एवढी ताकद त्यांच्यात आहे. आणि पहिला रन खातं उघडलेलं आहे आटपाडी आदिवासी योद्ध्याच्या संघानं. पहिल्या बॉलवर 1 रन. सुनील जगताप सरांनी आपलं खातं उघडलेलं आहे 1 रन. आणि आता स्ट्राईकवर आहेत आयकॉन प्लेयर नितीन पारधी सर. आणि डॉट बॉल. आटपाडी संघाची शानदार बॉलिंग. आउट. अतिशय उत्तम असा चेंडू आटपाडी संघानं मोठी विकेट काढलेला आहे आणि आनंद व्यक्त करताना आटपाडीचे संघ ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आटपाडी संघाला मिळालेला आहे. त्यामुळे तेवढं त्यांनी आनंद व्यक्त करताना व्यक्त केलेला आहे. आणि नितीन पारधी सरांची विकेट स्वस्तात मिळाल्यामुळं आटपाडीचा संघ आनंदात. नितीन पारधी सरांच्या नंतर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू कैलास गावित सर. शानदार बॉलिंग. मावरे सरांची शानदार बॉलिंग. एक मोठी विकेट काढलेली आहे आणि आटपाडीच्या संघामध्ये आनंदाचं वातावरण. आणि तेवढ्यात शानदार क्षेत्ररक्षण. 1 धाव. आदिवासी योद्धा संघाचा धावसंख्या झालेली आहे 2 रन आणि 1 विकेट. नवीन बॅट्समन कोण आलेले आहे? नवीन बॅट्समन कैलास गावित. आता आमच्या शानदार बॅटिंग. 1 रन. 6 बॉलमध्ये 3 रन आलेले आहेत आणि 1 विकेट. 4 बॉल. सॉरी 4. 3च रन आहेत. 4 रन आहेत. या इथं 2 काढलेले हो. 4 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा. आटपाडी संघानं कसून बॉलिंग सुरू केलेली आहे. बॉलरचं नाव सांगा. नाईक सर. नेक्स्ट बॉलर. स्ट्राईकवर आहेत कैलास गावित सर.
डॉट बॉल. शानदार शॉट, 1 रन. स्टेडियम मधून, गॅलरी मधून शानदार टाळ्यांचा आवाज येतोय. कडक शॉट जगताप सरांचा. बुक्कीत टेंगूळ काढलेला आहे. जगताप, सुनील जगताप सरांनी शानदार शॉट, 6 रन. बॉलर नाईक सर. आणि परत एकदा मोठा फटका आणि परत एक मोठी विकेट. आटपाडी संघ आनंद व्यक्त करताना. आटपाडी संघानं 2 मोठ्या विकेट काढलेल्या आहेत. ज्या महत्वाच्या विकेट होत्या त्या विकेट मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे. बघूया आता फायनलचं तिकीट त्यांना मिळतंय का. संदीप वरठा सर नेक्स्ट बॅटमन. बॅटिंग बघण्यासाठी सर्व कुटुंबीय उपस्थित आहेत. संदीप वरठा सर. आणि वाईट, अंपायरचा इशारा वाईट. आणि धाव संख्या झाली आहे शानदार फटका संदीप वरठा सर. परत एकदा विकेट. आटपाडी संघ जोरदार तयारीनिशी दिसतात. आणि आटपाडी संघाच्या 2 वाघानं 3 विकेट घेतलेले आहेत. आटपाडी संघ आनंद व्यक्त करतात. नाईक सर आणि मावरे सर सलग 2 ओव्हरमध्ये 3 विकेट. आदिवासी योद्धा बिरसा ब्रिगेड 3 विकेट गेलेले आहेत आणि महत्वाचे विकेट काढलेले आहेत आटपाडीच्या संघानं. संदीप वरठा सर हजेरी लावून लगेच आलेत परत. स्कोर झाला आहे 12 रन. दुसरी ओव्हर सुरू आहे. अजून मॅच आहेत. खेळाडू भरपूर आहेत यांच्याकडे. चांगले स्टार खेळाडू अजून आहेत. नेक्स्ट बॅट्समन आहेत अमोल ठाकूर सर, नरेंद्र वसावे सर. तुझा की बाबा कशाला थांबला. हे याला काढा की. हा मस्त 4 रन. स्टंपच्या मागे 4 रन मिळालेले आहेत. 2 ओव्हर. आदिवासी योद्धा 16 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 रन धाव संख्या. अतिशय अतितटीचा सामना आटपाडी वर्सेस सांगलीचा सुरू आहे. आदिवासी योद्धा विरुद्ध बिरसा ब्रिगेड. बिरसा फायटर्स आटपाडीच्या संघानं चांगली कामगिरी करून 3 विकेट काढलेल्या आहेत. महत्वाच्या विकेट घेण्यात त्यांना यश आलेलं आहे.
आणि यानंतर तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत फुलगिरे सर आणि बॅट्समन आहेत कैलास गावित सर. आटपाडी संघ जोशात दिसतोय. वाईट, अंपायरचा इशारा वाईट आणि धावसंख्या झालेली आहे अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येनंतर रन रेट 13 आहेत ना, किती झाले? 17 हा मगाशी चौका एक होता. बॉलर बीट झाला आणि हा निर्धाव चेंडू. आदिवासी योद्धा जिंकण्यासाठी संघर्ष करताना आणि शानदार शॉट बाउंड्री लाईन के बाहर 4 रन. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे 21. रन रेट वाढवला पाहिजे. रन रेट चांगला आहे वाढवण्यात. परत एक डॉट बॉल आणि धावसंख्या फक्त 21. तिसरी ओव्हर सुरू आहे. रन रेट चांगला आहे, फक्त विकेट गेलेल्या आहेत जास्त. शानदार बॉलिंग आणि तेवढीच परत एक धाव घेण्यात खेळाडू यशस्वी आणि धावसंख्या झाली आहे 22 रन. आणि स्ट्राईकवर आहेत. सकाळपासून बघतोय डावखुरा बॅट्समन आपल्याला बघायला मिळाला नव्हता. होता काय कुठल्या मनू बागुल सर. शानदार शॉट आणि 1 रन. 1 रन घेण्यात आदिवासी योद्धा संघ. 23 धावसंख्या. सर्व वाईटचा इशारा. परत एक अतिरिक्त धाव आदिवासी योद्ध्याच्या खात्यात आणि धावसंख्या झाली आहे 24. सर्व खेळाडू सुंदर फटका आणि 4 रन. बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. सर्व खेळाडू आनंद व्यक्त करताना. 3 ओव्हर संपलेले आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत 28. सामना बघण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय. 28 रन. 28 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 3 विकेट. ड्रिंक्स ब्रेक. आटपाडीचा संघ आणि ब्रेक
ड्रिंक्स ब्रेक आहे, एक 2 मिनिटाचा. खेळाडूंमध्ये चर्चा होते. अतिशय सुंदर सामना सुरू आहे. चुरशीचा सामना आहे आणि या सामना दुसरा सेमीफायनल सामना आहे. यातून जो संघ जिंकेल तो आटपाडी संघाबरोबर जत संघाबरोबर खेळणार आहे फायनल. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जो संघ जिंकेल तो जतच्या संघाबरोबर फायनल खेळणार आहे. या सामन्यानंतर लगेच फायनल सामना होणार आहे. कुठल्याही खेळाडूनं ग्राउंड सोडून बाहेर जाऊ नये. आटपाडीचे साळुंके सर आणि आदिवासी योद्धाचे संघ मालक सोबत मॅचचा आनंद घेताना दोघेही. आदिवासी योद्धा संघाचे संघ मालक खाडे सर आणि आटपाडीचे साळुंके सर आपल्या टीमचा चालू आहे तरी. एक रन आदिवासी योद्ध्यासाठी एक धाव. धाव संख्या झाली आहे 32 आणि चौथी ओव्हर सुरू आहे. ज्युनियर खेळाडूंनी जरा दिसत तर काही नाही. टायमिंग लावलं. हा टायमिंग लावला असेल कदाचित याचा मॅचेसचा. डॉट बॉल. चौथी ओव्हर सुरू आहे. धाव संख्या शानदार फटका आणि या बॉलवर 2 धाव निघालेल्या आहेत आणि धाव संख्या झाल्या आहेत 34 धाव संख्या. अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे आणि परत एकदा बॉलर बॅट्समनला चकवण्यात यशस्वी आणि डॉट बॉल. धाव संख्या 34. परत एकदा निर्धाव. ओव्हर चेंज. चार ओव्हर आहेत ना. एकूण 4 ओव्हर. 4 ओव्हरच्या 4 ओव्हर 34 रन. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 34. 4 ओव्हर 34 रन. सर्व 62 रन पाहिजे ना आपला.
बारा बॉल 27 गावित सर 12 बॉल 27 रन पाहिजे. 12 बॉल मध्ये 27 धाव संख्या पाहिजे. 27 14चा रन रेट पाहिजे. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव सांगा. महाले सर. बॉलर काले सर. हा काले सर बॉलर. आणि बॅट्समन आहेत कैलास गावित सर आणि त्यांना साथ देत आहेत अमोल ठाकूर. शानदार आणि 4 रन. सुंदर शॉट. 38 धाव संख्या. 24 धाव संख्या पाहिजे. 10वात 24 धावा. 11 बॉल मध्ये 24 धावा. धावांची आवश्यकता आदिवासी योद्ध्याला जिंकण्यासाठी. बघूया या परत काले सर आणि शानदार शॉट. आणि हा सुंदर शॉट. 6 रन. 18 धावा पाहिजे. 18 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 18 रन. आणि हा सामना खूप जवळ आणून ठेवलेला आहे गावित सरांनी. नितीन पारधी सर आनंदात. आलाय बॉल आलाय. तोच द्या. पोरा खेळलेला आहे ना. खेळलेलाच द्या. तो दे की चांगला आहे. परत एकदा शानदार शॉट आणि बॉल. परत एकदा सिनेरी चिक्का. 4 रन. चला परत. रन आउट. 2 रन. निघतात. 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. आदिवासी योद्धा फायनल मध्ये तिकीट मिळवण्यासाठी. 9 बॉल आणि 16 रनची आवश्यकता.
आदिवासी योद्ध्याला जिंकण्यासाठी आटपाडीला जर जिंकायचं असेल तर त्यांना 16 रन्स रोखावे लागतील आणि बेले सर शानदार शॉट शानदार शॉट 47 धाव संख्या 8 बॉल 15 धावा कैलास गावित तर स्ट्राईकवर बॉल निर्धाव हॅलो हॅलो एकोणपन्नास रन एका ओव्हर मध्ये 13 रन पाहिजेत. एका ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. आदिवासी योद्धा संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आणि मुकाडे सरांची शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. मुकाडे सर शानदार फटका चुकलं. 1 रन 5 बॉल 5 मध्ये 12 धावा. पाच बॉल 12 रन. ज्युनियर खेळाडू आनंद घेत आहेत. भविष्यातील पुढचे नाही 2 रन पळून काढल्यात. धाव संख्या झाली आहे 4 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. आदिवासी योद्धाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत भारी क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या वाजवलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आटपाडी संघाच्या वाघांनी. तीन बॉल 8 रन. दोन बॉल 6 रन. अत्यंत चुरशीचा असा सामना रंगलेला आहे आटपाडी विरुद्ध सांगली. आणि आटपाडीचे बॉलर मुकाडे सर अत्यंत उत्तम असं त्यांनी ओव्हर टाकलेले. 2 बॉल 6 रन. 2 बॉल मध्ये 6 रन आला पाहिजे जिंकण्यासाठी. बाउंड्री आणि 6 रन पाहिजेत जिंकण्यासाठी. वाईट अंपायरचा निर्णय वाईट. आणि एक अतिरिक्त धावसंख्या झाली आहे 57. 2 बॉल 5 रनाची आवश्यकता आहे. आदिवासी योद्धाला सामना जिंकण्यासाठी फायटर बिरसा फायटर्स आटपाडी आणि आदिवासी योद्ध्यांमध्ये अतिशय चुरतीचा सामना. आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. आणि टाय झालेला आहे सामना. अजून एक बॉल बाकी आहे. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. थांबा की एवढं काय याचं नसतंय मग. नितीन परदेसरांनी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, लक्षात ठेवा. आपले आधारस्तंभ बोरले सरांचं आगमन होतंय. बोरले सरांनी जर हा सामना जिंकून दिला तर नितीन पारधीकडून गावित सरांना 1001 रुपये बक्षीस देण्यात येईल. आत्ताच लगेच देणार आहेत, माझ्याकडे देऊन ठेवलेत. नाही ऑनलाईन पाठवतो, ऑनलाईन ब्लँक चेक दिलेला आहे. आले मस्त गावी सर आले. मस्त सिंगल घ्या म्हणा बस. आपण एक रन इक्वल झाले. इक्वल झालेला आहे आणि 1 धावसंख्या पाहिजे. फक्त 1 बॉल राहिलेला आहे. 1 बॉल मध्ये 1 रन. बघूया सामन्याचा निकाल काय लागतो. सगळे खेळाडू उभे राहून आनंद घेत आहेत. मस्त होता स्टार्ट घे. कमजोर दिल वालों के लिए ये सामना देखना मना है. मस्त गावी सर. अतिशय सुंदर सामना सुरू आहे. सर सर्व सर्कल मध्ये. आणि एक धाव रोखण्यासाठी आटपाडी संघ सर सर्व सर्कल मध्ये. हो सर्व सर्कल मध्ये सर. सर्व खेळाडू सर्कल मध्ये दिसत आहेत. आणि हा सामना नाही, नॉट आउट. अंपायरचा निर्णय नॉट आउट. आणि आदिवासी होता फायनल मध्ये.
नितीन पारदेसर 1001 रुपये बक्षीस इकडे आणून द्या लगेच. नितीन पारदेसर 1001 रुपये इकडे जमा करा. सामन्याचा निकाल काय होईल? पहिला 1001 रुपये जमा करा. बोरले सरांचं आगमन झालेलं आहे. ए बंद हो रे. कॅमेरा कुठे आहे? मॅन ऑफ द मॅच हा तू दिसला. नितीन पारदेसर कुठे आहेत? 1001 रुपये जमा करा. नाही समोर सगळ्यांचा समोर विषय झाला पाहिजे. ऍडजस्ट करून द्या लगेच विषय झाला पाहिजे. हा स्क्रीनशॉट दाखवा. स्क्रीनशॉट जिंकले की आदिवासी होता. झालं की मग बरं. आदिवासी योद्धानं अतिशय चुरशीच्या सामन्यात फायनल मध्ये विजय मिळवलेला आहे. फायनलचं तिकीट त्यांना सेमी